हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ पौर्णिमे दिवशीचा आहे. आता बरेच दिवस झाले तुम्हाला सकाळचा असा रुटीनचा व्हिडिओ आलाच नाही, त्यामुळे म्हणलं की चला आज तरी कमीत कमी रुटीनचा व्हिडिओ घेऊ. त्यासाठी आज सकाळपासूनच शूट केला आहे मी. इथे बघा, सकाळच्या 5 वाजल्या होत्या आणि आज थोडंसं लवकरच उठले होते. कारण काय होते ना, लवकर स्वयंपाक उरकत नाही आणि नंतर घाई गडबड होते. मेकअप पण व्यवस्थित असा होत नाही. एकदा स्वयंपाक सकाळी लवकर उरकला, देवपूजा वगैरे, तर आपल्याला साडी वगैरे नेसायला, मेकअप करायला वेळ जास्तीचा भेटतो. त्यामुळे मी ज्या दिवशी सणवार, उपवास वगैरे जे बी काय असेल तर त्या दिवशी मी जरा लवकरच उठत असते कधी पण. तर इथे बघा, झाडून वगैरे सगळं काढून घेतले. झाडायचं बी बरंच आहे, कारण पूर्ण अर्धा तास लागतो रोडला, पण पार लांबपर्यंत झाडत जावं लागतं. कारण लिंबाचं झाड असल्यामुळे लिंबोळ्या वगैरे खूप साऱ्या पडतात, त्यामुळे उशीर लागतो झाडून वगैरे काढायला. तर इथे सडा वगैरे मारायला चालू आहे. सकाळी झाडून आणि सडा मारल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. कारण सडा मारलं ना तर आपल्याला पण छान वाटतं, प्रसन्न. कधी पाऊस वगैरे आल्याच्यानंतर नाही मारत मी, पाऊस नसल्याच्या नंतर मारते. तर आता दात वगैरे घासायला चालू आहे. बरेच दिवस झालं असं रुटीन असं तुम्हाला आलंच नाही, त्यामुळे चला म्हणलं आज थोडं घेऊ, जेवढं जमल तेवढं. तर इथे आता ना घरातलं सगळं म्हणजे व्यवस्थित असं ठेवायला चालू आहे. भांडे वगैरे रात्री घासलेले तसेच ठेवले होते, ते भांडे वगैरे आता लावायला चालू आहे. मला एका ताईने मागं कमेंट केली होती की भांडे संध्याकाळीच घासत जावा, सकाळी घासत जा. सकाळी घासायला म्हणजे घासू नये सकाळी असं म्हटलं होतं, त्यामुळे संध्याकाळीच घासून वगैरे ठेवले होते. तेच भांडे वगैरे लावायला चालू आहे. आता इथं सगळे भांडे वगैरे लावून घेतली आणि नंतर झाडून काढलं आणि नंतर मग माझ्या दिवसाची सुरुवात. कारण घरातलं पूर्ण पारचं जे काम आहे तर ते केल्याशिवाय आपल्याला बाकीच्या कामाला हात लावायला नको वाटतं. गॅस पुसायचं, झाडून काढायचं, बाहेर सडा मारायचं, हे सगळे कामं अगोदर करावेच लागतात. आणि नंतर मग आपलं आंघोळ वगैरे उरकून घ्यायचे आणि नंतर चहा प्यायचा. ही रोजची माझी रुटीन आहे. तर ही जे आहे ना, गॅसमुळे इतकं घाण होतं ना त्या म्हणजे खिडकीपाशी, रोज पुसून घेतलं ना तरी पण चिकट होतं तिथलं. तर रोज मी गॅसबरोबर हातासारखं पुसून घेत असते. पण आज जरा लवकर उठल्यामुळं आज जरा जास्तीचं काम झालं. जेवढा उशीर होईल ना उठायला तर तेवढं निवेदनच सगळं बिघडतं. खूप उशीर होतो कामाला, त्यामुळे तर आज जरा लवकर उठले. म्हणलं चला हातासारखं फ्रीजला पण हात मारून घेऊ. कारण घरात कसं असतं ना, किती बी जरी आपण हात म्हणजे फिरवले ना तरी कुठं ना कुठं काही का होईना घाण राहतंच. भरणा वगैरे दिसायला दिसत आहेत तुम्हाला, पण ते हिवाळा फुटा होतो ना घरामध्ये, खूप चिकट होतं गॅस तिथे असल्यामुळं. तर इथे आता बाहेरची माझी पूजा वगैरे चालू आहे. पहिल्यांदा तुळशीची पूजा करून घेते मी आणि नंतर मग बाकीची कामं करते. तर इथे अगोदर फुलं तोडून घेते. फुलं पलीकडल्या साईडनं आहेत, खूप फुलं येतात, पण ती वरी असतात फुलं, हाताला काही येत नाही. जेवढे अलीकडल्या साईडनं माझ्या हाताला येतील तर तेवढेच फुलं तोडून घेते मी. आणि पलीकडले पण घेतले होते, पण एवढे नाही हाताला येत, जेवढे येतील तेवढेच ॲडजस्ट करते. मला खरं तर ह्या फुलांचा गजरा करायचा होता, पण मी गजरा केला असतं तर मग देवाला राहिले नसते फुलं, त्यामुळे मग मी गजरा काही केला नाही. जाऊ दे म्हणलं, आपल्यापेक्षा देव महत्त्वाचे आहेत. तर इथे आता रात्री मी मेहंदी काढायची, त्यामुळे बांगड्या काढून ठेवल्या होत्या. म्हणजे एक गोटं घातले होते, पण आज वड पुजायचा होता त्यामुळे काचेच्या बांगड्याचा मान असतो. तर इथे मी अगोदर काचेच्या बांगड्या घालून घेतल्या 3-3, नंतर साडीवरच्या बांगड्या घालायच्या होत्या. इथे मेहंदी दाखवत होती, माझी मेहंदीचं आज काहीच रंगली नव्हती ना. ती जरूर इतकी मेहंदी रंगती ना, लाल भडक होत असते. ह्यावेळेस मला कोणच चांगला मिळाला नाही, त्यामुळे. तर इथं आता गॅसची पूजा वगैरे चालू आहे. पहिल्यांदा गॅसवर स्वस्तिक काढून घेतलं आणि गॅसच्या समोर जी भिंत असते त्या भिंतीवर स्वस्तिक काढून, तर इथे गॅसची पूजा करून घेतली मी. स्वस्तिक वगैरे काढलं कुंकाचं आणि दोन्हीकडे 2 फुलं वाहिली आणि नंतर आशीर्वाद वगैरे घेतला आणि नंतर पहिल्यांदा चहाला ठेवलं. कारण चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. मंद गॅसवर चहा ठेवला होता मी, कारण मला प्यायचं होतं हळदीचं पाणी. कारण रोज सकाळी हळदीचं पाणी पिते मी. त्याच्या मागतलं कारण म्हणजे ना, माझं खूप दुखत होतं, तेव्हापासून मला सांगितलं होतं तेव्हा की हळदीचं पाणी रोज सकाळी प्यायचं. त्यामुळे आपल्या शरीरातले जे बी काही छोटे मोठे दुखणे आहेत तर ते सगळे हळदीने निघून जातात. म्हणून तेव्हापासून मी हळदीचं पाणी प्यायला सुरुवात केली. तर हळदीचं पाणी पिल्याच्यानंतर ना कमीत कमी अर्ध्या तासानं तरी नंतर चहा प्यायचा असतो. तुम्हाला वाटतं असेल की मी आता लगेच चहा ठेवला आहे ना हळदीचं पाणी पिते, तर चहा मी बंद गॅसवर ठेवला आहे आणि नंतर मग उशिरानं मी चहा पिणार आहे, कमीत कमी एक 20-25 मिनिटानं तरी. तर इथे आता माझी रोजची रुटीन आहे साय वगैरे काढून ठेवायची. कारण गाईचं दूध असतं आमचं 1 लिटर,
मग देवाला वगैरे वातीला तूप लागतं, त्यामुळे मी आवर्जून तूप करते. पहिलं काय एवढं आवर्जून करत नव्हते. आणि असं पण तूप किती महाग झाले, 700 रुपये किलो झाले. मग आवर्जून आणून आपल्याला घरी खाणं पण नाही होत. मग चला देवाबरोबर आपल्याला पण होतं, त्यामुळे मी घरीच तूप करते. तर इथे बघा डाळ शिजवायला ठेवली होती, एकीकडे चहा ठेवला आणि एकीकडे डाळ शिजवायला ठेवली. त्याच डाळीमध्ये 2 चमचे तूप आणि हळद टाकून घेतली, म्हणजे डाळ लवकर शिजेल त्यासाठी. पण आजची माझी डाळ काय लवकर शिजलीच नाही. मला एवढा त्रास दिला ना आजच्या डाळीनं, खूप म्हणजे खूप त्रास दिला. मला वाटलं शिजेल लवकर म्हणून, पण घरगुती घेतलेली डाळ होती त्यामुळे ती काही शिजलीच नाही. नंतर मला अक्षरशः मिक्सरमधून डाळ काढून पुरण करावं लागलं. फ्रीजमधून मी कुकरची रिंग काढली. तुम्ही म्हणत असाल कुकरमधून रिंग का काढली, तर ती रिंग जी आहे थोडी ढिली झाली आहे. आणि मी पहिलं ना पाण्यात टाकत होते. पाण्यात टाकल्याच्यानंतर ते म्हणजे रिंग आपले नॉर्मल चांगली होते त्यासाठी. पण आमच्या जावाची मुलगी आली होती रेणुका, तर तेव्हा तिने मला सांगितलं की फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीजरमध्ये, म्हणजे ते जे लिचिपिची झालेले असते ना, तर ती एकदम टाईट होते आणि नंतर आपल्या कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात. त्यासाठी मी तेव्हापासून फ्रीजमध्ये ठेवते. तर मी तुळशीची वगैरे पूजा करून घेतली अगोदर सगळी, कारण बाहेरचं एकदा काम उरकून घेतलं ना, नंतर घरामधलं काम करायला आपल्याला मोकळीक होते. तर आज पौर्णिमा आहे, वटसावित्री पौर्णिमा आहे, सगळं एकत्रच आलं आहे. मंगळवार आहे, त्यामुळे आपली देवीची सेवा पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला मी दाराची पूजा करून घेत असते. तिथला आवाज मी कट केला आहे, कारण आवाज खूप लहान येत होता आणि फॅनचा वगैरे आवाज येत होता, त्यामुळे मी आवाज कट केला इथला. आणि प्रत्येक पौर्णिमेला दार वगैरे स्वच्छ करून पहिलं स्वस्तिक पुसून टाकायचं आणि नंतर नवीन स्वस्तिक काढायचं. स्वामींचं पाटी वगैरे लावली आहे तर ती पुसून घ्यायची आणि आरती उदबत्ती करताना त्याच्याबरोबर त्याला पण आरती वगैरे द्यायची. तर आता इथं मी तेच सांगत होते, पण फॅनचे आवाज खूप येत होते आणि माझा पण आवाज लहान येत होता, म्हणून मी इथला आवाज कट करून घेतला. कारण बाहेरची पूजा, माझी दरवाजाची पूजा सगळी झाली होती. आता देवपूजा चालू होती, तर फायनली देवपूजा करायला चालू आहे. आणि जेव्हा देवपूजा करते ना, तर तेव्हा सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला मी आंघोळ घालते आणि नंतर बाकीचे देव एक घेते. तुम्हाला मागे देवपूजा कशी करायची ते सांगितली होती मी, कारण एक देव ना खाली दुसरं ताट घ्यायचं आणि एका हातानं पाणी घेऊन मग देव स्वच्छ करायचे आपले रोजचे. नाहीतर आपण काय करतो, सगळे देव एकत्रच टाकतो आणि नंतर देवपूजा करतो, पण तशाने दोष लागतात. त्यामुळे ती काय देवपूजा योग्य नाही आहे. त्यामुळे एक थोडा उशीर लागतो, पण तेच देवपूजा आपली खरी योग्य आहे खरं तर. आणि आज पौर्णिमा असल्यामुळे तर अभिषेक माझा झाला, कारण कच्चं दूध नव्हतं, तापवलेलं दूध होतं, म्हणून मी पाण्यानेच फक्त अभिषेक केला. तर इथं तांदूळ वगैरे बदलून घेतले आणि आता कलश मांडायला चालू आहे, कारण पौर्णिमा आहे. पौर्णिमा म्हणलं की कलश आलाच आपला. तर मी पहिलं पाणी काढून टाकलं आणि नंतर नवीन पाणी घेतलं, तांब्या वगैरे स्वच्छ केला आणि नंतर आपला नारळ जो होता तर तो स्थापन केला त्यावर. आणि ना जेवढं आपल्यासाठी देवी महत्त्वाची असते ना, तेवढंच कलश महत्त्वाचा असतं. कलश हा खूप शुभ असतो, त्यामुळे त्याची जी म्हणजे निगा आहे तर ती तशीच राखायला पाहिजे. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला त्याचं पाणी बदलून, तांब्या वगैरे स्वच्छ करून, नारळ धुवून मगच ठेवायचा. नाहीतर रोज बदललं तरी चालतं, पण रोज आपल्याला होत नाही रोज. त्यामुळे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला आवर्जून कलशाची जी पूजा आहे तर ती करायला पाहिजे, तरच देवाची कृपा आपल्यावर राहते. नाहीतर मग देवी म्हणते की यांचं काय करायला, रोज देवपूजा करते, माझ्या कलशाकडे बघत नाही, त्यामुळे ती रागाला येते. तर तसं नाही करायला पाहिजे. तर इथं माझी हळदीचं लेपन वगैरे हा सगळं झालं आणि नंतर आरती वगैरे करून घेतली. सगळं माझं देवाचं वगैरे उरकून घेतलं आणि नंतर माझं स्वयंपाकाला लागले. मग स्वयंपाक माझा 11 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला सगळा. लवकर उठले ना असे पटापट कामं होतात आणि सगळे जिथल्या तिथं कामं होतात, म्हणजे स्टेप बाय स्टेप असे कामं होतात सगळे. आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला, 11 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला. आणि नंतर मग बायकांना माहितीच आहे की मेकअपला किती उशीर लागतो, एक करत तो तास कसा निघून जाते कळत नाही. तर माझा मेकअप वगैरे झाला, साडी वगैरे नेसते. तर मला ही साडी जी आहे ना, इतक्या जणांना आवडली ना, खूप आवडली, खूप जणांना आवडली. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की घ्या साडी, खरंच खूप छान आली साडी. तर माझा मेकअप वगैरे सगळा झाला आहे. नथ वगैरे घातल्याचं असं मला नथ घालायची कधीच लक्षात राहत नाही, मी नथ घालतच नाही. जेव्हा मी वड पूजायला म्हणा, वसायला म्हणा जाते ना, तर तेव्हा मला लक्ष येते की मी नथ घातली नाही त्यासाठी. पण आज आठवणीनं घातली. झुमके वगैरे बांगड्या बदलल्या, कारण साडीवरचे बांगडे शिवानी लातूर नेताना घेऊन आली होती त्यामुळे. तर मला ना मागं बुचडा घालायचा होता,
तर ती शिवानी म्हणली की नको, जर वेळेस तेच आज वेगळं काहीतरी करू. त्यासाठी तिने माझे केस मोकळे सोडले आणि पाठीमध्ये ते फुलाचं जे होतं तर ते लावून घेतलं, कारण गजरा तर नव्हता. तर माझी छोटी बहीण म्हणली की ते काय व्यवस्थित वाटत नव्हतं. मला तुम्ही सांगा की ते कसं वाटत होतं, कारण बॅक साईड आपल्याला काही बघण्यात येत नाही. माझा दोरा तर पुरलाच नाही, मला पूर्ण फेऱ्या होत तर अर्ध्यातच दोरा संपून गेला, कारण अवघडच खूप होता आणि दोरा खूप मोठा लागत होता आणि मी घरी ठेवून गेले. दोरा माझा निम्मा होता ती, त्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या आता. मी अशाच फेऱ्या घातल्या. इथे बघा बायकांच्या कमीत कमी 5 बायकांच्या वाट्या भराव्या लागतात आपल्याला सुवासिनींच्या. आता तिथं मी वाट्या वगैरे भरून घेते आता सगळ्यांच्या आणि नंतर फायनली मी लगेचच घरी. हा एकच म्हणजे असे सण असतात बायकांचे, मेकअप वगैरे करण्याचे. सगळ्या बायका एकत्र येण्याच्या. रोज तर एकट्याच असतात घरामध्ये आपल्या जास्तीच्या कामामध्ये. कोणाला बोलायला पण टाईम नसतो. पण असे सणवार आले ना, लई वेळ साडी होती का घरी आल्यावर लई वेळ फोटोशूट केला, पण तुम्हाला लई उशीर लागला. तुमच्या इकडे नाही का भेटायचं? तर आता बघा 5:30 वाजलेत आणि वड पूजून आले ना, नंतर मोबाईल कसलाच हातात घेतला नाही मी. घरी आल्याच्या नंतर फोटोशूट वगैरे शिवानीने केला आणि नंतर लगेच मी साडी चेंज केली, कारण ना इतकं कडकड होत होतं ना मला, कधी साडी अंगावरची काढणं असं झालं होतं मला. त्यामुळे मी लगेच साडी चेंज केली. काकू म्हणले की आजच्या दिवस तरी साडी घाल, कोणती तरी दुसरी चांगली तरी. पण मी म्हणलं की नको, आता कुठं बाहेर जायचं नाही काही नाही, म्हणलं कशाला साडी घालत बसू. त्यामुळे मग नाही घातली. साडी काढल्यावर तर एकदम भारी वाटायला, रिलॅक्स, कारण आता सवय मोडल्यासारखी झाली. मला असं वापरायला रोज पण म्हणजे लेसच्या जरी साड्या असल्या ना तर रोज वापरायला मला नको वाटतं. एकदम साध्या सिंपल बिना लेसच्या साड्या आवडतात रोज घरी वापरायला. मग दिवसभर ठेवलं तरी काही नाही. तसे तर मी पहिल्यापासून साड्याच घालत होते, पण आता सवय मोडल्यासारखी झाली, त्यामुळे मग आता नको वाटतं जास्त. तर मग तुमच्यासोबत बोलणं पण नाही झालं मला त्या साडीवर, की साडी कशी दिसते, काय दिसते, काहीच विचारणं झालं नाही, काय नाही. लगेच साडी घरी आली की चेंज केली मी. आणि शेजारची ज्ञानेश्वरी आणि मोनाली दोघीजणीला ओटी भरायची होती माझी, त्यामुळे त्यांना वाटलं की मी साडी अंगावर ठेवली असेल. पण घरी आले की त्या म्हणल्या की लगेच साडी फेटून टाकली का, तुम्ही का ठेवली नाही, आम्ही असतो तरी, कारण त्यांच्या मागून आले होते. मागून त्यांना यायला उशीर झाला वडपूजून. आणि आता मला माहिती नव्हतं की त्यांनी येणार आहेत म्हणजे वटी भरायला म्हणून. तर मग गाऊनवरच वटी भरण्याचा एकुणिकीचा कार्यक्रम केला मी. सो चला, आजची साडी कशी वाटली मला नक्की सांगा, कारण मला तर साडी खूप आवडली. खूप दिवसापासून माझी इच्छा होती तक्षशिल घ्यायची म्हणून. फायनली काल साडी आली, कालच साडी आली. आणि आमच्यात ना आमचे दीर वारल्यामुळे नवीन घालायचं नसतं अंगावर. आधी ती साडी कोणीतरी घालायची असते आणि नंतर मग आपण घालावी लागते. त्यामुळे मग आणली की संध्याकाळी लगेच शिवानीला घालायला लावली. एक अर्धा तास होती तिच्या अंगावर आणि नंतर मग आज मी घातली. तसं तर धुणं केलेलं घालावं लागतं, पण मला कोण म्हणले की चालतं, कोणीतरी एखाद्यानं घातली थोडा वेळ तरी घातली तरी चालतं म्हणून घेतली होती. आणि अजून एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मिस्टरांनी पैसे दिलेत मला खरं साडी घेण्यासाठी. कुणी दिवस उगवला पाहिजे, कारण त्यांनी ना अचानकच मला सांगितलं की उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे का. मी म्हणलं हो. तर मग साडी, मी म्हणलं साडी आता काय आहे साडीचं. तर त्यांनी म्हणले की नाही घेऊन ये साडी, मी पाठवतो पैसे. बोलत मला त्यांनी पैसे पाठवले साडीसाठी. ती एक आनंदाची गोष्ट माझ्यासोबत घडली. 7 जन्मासाठी नवरा तोच पाहिजे म्हणून आज वडाची पूजा करायची होती ती मिस्टरांच्या साडीवर. तर असं चला, आजचा दिवस माझा छान गेला. आणि आज मंगळवार पौर्णिमा सगळं एकत्र आलं होतं, त्यामुळे बरेच दिवस झाले देवीचा अभिषेक वगैरे केला नव्हता. तर आज अभिषेक वगैरे केला, त्यामुळे आज काही थोडा उशीर झाला होता मला. तरी पण 11 साडे 11 वाजेपर्यंत सगळं उरकलं होतं मी. जेवढं मला शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले, पण तरी व्हिडिओ बराच मोठा होईल. तर असो, चला आता व्हिडिओचा एंड करायचा होता, त्यामुळे मग आता थोड्या वेळ मोबाईल घेतला होता मी. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. बाय, श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक माझी मेहंदीच रंगलेली आहे आज. मला कोणच मनासारखा चांगला भेटला नाही, काय माहिती कशामुळे रंगली नाही. तितकी लाल भडक आणि काळीभर मेहंदी होत असते ना, खूप म्हणजे खूप. तर 2 दुकानातून कोण आणले होते वेगवेगळ्या ठिकाणाहून, तरीसुद्धा माझी मेहंदी आज काहीच रंगली नाही. तर जाऊ द्या, चला कधी कसं चालतं. तर चला मग बाय,
श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.